नमस्कार, संगीताच लाईफस्टाईल या चॅनलवरती तुमचे स्वागत आहे. आज आपण इथे दोरी पायपिंग कशी बनवायची ते पाहणार आहोत. तर त्याच्यासाठी इथे मी कापड होता गोल्डनचा माझ्याकडे उरलेला तो मी घेतलेला आहे आणि इथे तुम्ही कापड मी बघू शकता तुम्ही की क्रॉसमध्ये कटिंग करून घेतलेला आहे. कधी पण पायपिंग करतेवेळी आपल्याला क्रॉसमध्ये कापड कटिंग करायचा असतो. तर मी कटिंग करून उरलेला कापड घेतलेला आहे आणि हे सिंगल दाब आहेत. तर पायपिंग करतेवेळी आपल्याला सिंगल दाब मशीनला लावून घ्यायचा असतो. तर जिथे इथे मी उजव्या साईडला होल आलेला आहे जिथून सुई जाते तिथून तो दाब आपल्याला इथे मशीनला लावून घ्यायचा आहे. आणि ही दोरी आहे ती कधी पण पायपिंगच्या आतमध्ये टाकतेवेळी दोरीला पुढच्या साईडला गाठ देऊन घ्यायची. म्हणजे आतमध्ये येणार नाही दोरी. पायपिंग करतेवेळी आपल्याला बाहेरच्या साईडला थोडी सोडून द्यायची असते दोरी. तर आता इथे मी माप टाकून घेते. आपल्याला इथे 2 इंचावर माप टाकून घ्यायचं आहे. सरळ रेष आखून घ्यायची. कधी पण आपल्याला पायपिंग कटिंग करतेवेळी पायपिंगसाठी कापड क्रॉसमध्ये कटिंग करायचे असते. इथे मी पुढच्या साईडला देखील 2 इंचावर माप टाकून घेते. अशा पद्धतीने इथे मी पुढच्या साईडला देखील माप टाकून घेतले आणि इथून सरळ रेष आखून घेते म्हणजे आपल्याला कटिंग करतेवेळी व्यवस्थित कटिंग होईल. सरळ रेष आखून घेतली. इथे पुढच्या साईडला देखील मी इथे 2 इंचावर सरळ रेष आखून घेते. त्याच्यानंतर जिथे आपण चॉक मारून घेतलेला आहे तिथून आपल्याला कटिंग करायचं आहे. इथे मी पट्ट्या काढून घेतल्या 2 इंचाच्या क्रॉसमध्ये. आता ज्या पट्ट्या कटिंग करून घेतलेल्या आहेत त्या स्टिच कशा करायच्या ते तुम्हाला दाखवते. तर इथे मी खालच्या साईडला कापड पट्टी एक ठेवून घेतलेली आहे आणि पट्टीचे जे टोक आहे ते आपल्या साईडला आले पाहिजेत आणि वरच्या साईडला जी पट्टी मी ठेवून घेणार आहे त्याचे टोक वरच्या साईडला गेले पाहिजे. तुम्हाला दाखवते अशा पद्धतीने. असे क्रॉसमध्ये ठेवून घ्यायचे आणि इथून शिलाई देऊन घ्यायची. क्रॉसमध्ये शिलाई देऊन घ्यायची आहे आणि सरळ केल्यानंतर पट्टी सरळ आली पाहिजे. अशा पद्धतीने तुम्ही बघू शकता एकदम सरळ पट्टी आलेली आहे. आता याचे टोक वरच्या साईडला आहे तर आपल्याला इथे अशा पद्धतीने कटिंग करायचं आहे. कधी पण खालच्या साईडची जी पट्टी असते ती त्याचे टोक आपल्या साईडला आले पाहिजेत आणि आपण जेव्हा वरच्या साईडची पट्टी स्टिच करायला ठेवतो तर त्याचे टोक वरच्या साईडला गेले पाहिजे. इथे देखील मी शिलाई करून घेतली आणि एक्स्ट्राचे कापड असेल तर कटिंग करायचे. पहिल्यांदा इथे मी ज्या पट्ट्या कटिंग करून घेतलेल्या आहेत त्या ठेवून शिलाई करून घेते. त्याच्यानंतर जे एक्स्ट्राचे कापड तुम्हाला दाखवले शिलाई करलेल्या ठिकाणी ते कटिंग करून घेते. पूर्ण पट्टीला शिलाई देऊन झाल्यानंतर अशा प्रकारे आपल्याला ज्या आपण पट्ट्या कटिंग करून घेतलेल्या आहेत त्या पूर्ण स्टिच करून घ्यायच्या आहेत. तर इथे वरच्या साईडची जी पट्टी आहे ती क्रॉसमध्ये खूप लांब होती तर मी कटिंग करून घेतली. इथे मी खालच्या साईडच्या पट्टीच्या मापाने कटिंग करून घेतली. अशा पद्धतीने जर पट्ट्या कटिंग करून तुम्ही पायपिंग बनवली तर एकदम व्यवस्थित छान येते. इथे तुम्ही बघू शकता मी खालच्या साईडची जी पट्टी आहे ती पूर्ण टोक त्याचे वरच्या साईडला आलेले आहे कटिंग करतेवेळी.
तर मी कटिंग करूनच मग वरच्या साईडची पट्टी आहे ती ठेवून घेते. तुम्ही देखील तसंच करा. इथे पूर्ण पट्ट्या मी कटिंग करून घेतल्या आणि एक्स्ट्राचे जे तुम्हाला कापड दिसत आहे ते कटिंग करून घेते फिनिशिंगमध्ये. इथे मी सरळ पुढच्या साईडचे टोक आहे ते सरळ कटिंग करून घेतले. आता आपल्याला तुम्हाला दाखवते इथे दोरी पायपिंग बनवायची आहे. तरी जो कापड आपण पट्टी शिलाई करून घेतलेली आहे ती उलट्या साईडहून मी अशा पद्धतीने ठेवून घेतलेली आहे आणि आपल्याला आतल्या साईडहून फोल्ड करायचं आहे वरच्या साईडहून अशा प्रकारे. तर कधी पण जे आपण दोरी बनवून पायपिंग बनवत असतो तर फोल्ड कशी करायची तुम्हाला दाखवते. तर इथे मी बंद साईड आहे ती उजव्या साईडला आलेली आहे. तर तसे घ्यायचे नाही. तुम्हाला दाखवते पुढे. कधी पण जी ओपन साईड आहे ती उजव्या हाताला आली पाहिजे वरच्या साईडला आणि त्याच्यानंतर पायपिंगची दोरी आहे ती आतल्या साईडला टाकून द्यायची आणि फोल्ड करायची. आणि जो आपण ओपन साईड आहे ती फोल्ड केल्यानंतर बाहेरच्या साईडला आली नाही पाहिजेत. म्हणजे दोन्ही फोल्ड केलेले कापड बराबर आले पाहिजे फिनिशिंगमध्ये. आणि जसजशी आपण शिलाई करत जातो तसतसं आपल्याला फोल्ड करत जायचं आहे कापड. इथे तुम्ही बघू शकता मी पायपिंगची आहे ती दोरी पुढच्या साईडला सोडून दिलेली आहे जिथे आपण गाठ मारून घेतलेली आहे ती. इथे मी मशीनला सिंगल दाब तुम्हाला दाखवला तो लावून घेतलेला आहे. तुम्ही बघू शकता एकदम व्यवस्थित फिनिशिंगमध्ये पायपिंग आलेली आहे. एकदम फिनिशिंगमध्ये तुम्ही बघू शकता. दोरी आपण आतमध्ये टाकतो तर दोरी खेचायची नाही कधी पण. आपण जो कापड गोल्डनचा स्टिच करून घेतलेला आहे तो हलक्या हाताने खेचून घ्यायचा शिलाई करते वेळी. म्हणजे एकदम व्यवस्थित शिलाई येणार. हा एक्स्ट्राचा कापड आहे तो शिलाई करून झाल्यानंतर कटिंग करून घ्यायचा. आणि जेव्हा आपण शिलाई करत असतो त्यावेळी सिंगल दाब लावून घेतलेला आहे तर बराबर दोरीच्या बगलने आपल्याला शिलाई करायची आहे. कापड तुम्ही बघू शकता इथे फोल्ड करून घ्यायचा आणि आतमध्ये दोरी टाकून घ्यायची आणि फोल्ड करून शिलाई करायची. इथे पूर्ण पायपिंगवरती मी शिलाई करून घेतलेली आहे. इथे तुम्ही बघू शकता एकदम फिनिशिंगमध्ये शिलाई आलेली आहे. अशाच पद्धतीने तुम्ही देखील पायपिंगची दोरीची पायपिंग बनवून घ्या. आणि एक्स्ट्राचे कापड होते तुम्हाला दिसत होते ते मी ते देखील कटिंग करून घेतलेले आहे. तुम्ही बघू शकता एकदम मस्त फिनिशिंगमध्ये छान आलेली आहे पायपिंग. इथे मी 2-2.5 मीटरची पायपिंग बनवून घेतली कारण मला इथे 2 ब्लाउजांना डिझाईनमध्ये स्टिच करायचे आहे म्हणून.